मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार असलं तरी त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा आज का घ्यावासा वाटतोय हे जरा पडद्याआडून प्रत्येकानं डोकावलं पाहिजे असं मला वाटतं। आता धुळे शहरामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा भलेही आज असं ओपनली दिसत नसेल, पण आतून लोक त्याच्यावर बोलतात की आपल्याला हिंदुत्वाला जरा महत्व द्यायचं आहे। 2024च्या जी लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीचा तुम्ही निकाल जर बघितला तर मालेगाव सिटीमध्ये जे वन साइड जे मतदान झालं, वन साइड, त्याच्यातून असं वाटायला लागलं की एक गठ्ठा मतदान होतं। पण मी म्हणतो हिंदुत्वापेक्षा विकासाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे। ज्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी होत आहेत, जो तो आपापल्या विचारांचा धर्माची बाजू मांडतोय। परवाच ओवैसी पण या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांनी जाहीर सभेत सांगितलंय की इम्तियाज जलील को जिन्होंने पराभूत किया है उनका बदला हमें धुलिया से लेना है। याचा सरळ अर्थ काय आहे? किंवा जर आपण एका बाजूने हे हिंदुत्व करताय म्हणून यांना दोष देत असू, तर दुसऱ्या बाजूने ते पण इम्तियाज जलीलचा बदला जर धुळ्याकडून घेणार असाल तर या निवडणुकीचा किंवा त्यांच्या भाषणाचा अर्थ काय लावायचा? म्हणजे सरळ आहे की ही ठरवून धर्माकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे। पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तक आहे। मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली। एक है तो सेफ है असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले। काँग्रेसवर टीका केली, पण मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं त्यांनी टाळलेलं आहे। हिंदुत्वाचा नारा, तसंच या सभेच्या ठिकाणी येणारे जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी होते ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते। नेमका या उत्तर महाराष्ट्रातला सध्याचा निवडणुकीचा मुद्दा काय आहे? विशेष म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीच्या राजकीय हालचाली होत आहेत आणि महत्वाचं येते म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे, या सगळ्याबद्दलची आज आत्ता आपण चर्चा करणार आहोत। माझ्याबरोबर चर्चेसाठी इथले या धुळे जिल्ह्यातले आणि महत्वाचं येते म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं राजकारण अगदी बारकाईनं जाणणारे काही पत्रकार आहेत। त्यांची ओळख करून देण्याच्या आधी मी इथले जे मतदारसंघ आहेत ते सांगते। एक म्हणजे धुळे ग्रामीण, धुळे शहर, त्याचबरोबर सिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव इतर म्हणजे नाशिकमध्ये येतो हा खरं तर, आणि बागलन हा एसटी साठीचा राखीव मतदारसंघ आहे। एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रामधल्या राजकारणाच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे। पण त्याचबरोबर धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काय घडतं आहे, कोणाची हवा जास्त आहे, कोणाची हवा कमी आहे आणि कोण हवा देण्याचा प्रयत्न करते राजकारणाला, याच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे। तर सगळ्यात आधी तर आहेत ते म्हणजे निखिल सूर्यवंशी, जे ब्युरो चीफ आहेत आणि डेप्युटी चीफ रिपोर्टर आहेत खानदेसे, सकाळ एडिशनचे, सकाळ वर्तमानपत्राचे। त्याचबरोबर त्यांच्या बाजूला आहेत ते म्हणजे विलास पवार सर आहेत। विलास पवार हे ब्युरो चीफ आहेत पुण्यनगरीचे। आणि त्याचबरोबर इथं आहेत ते म्हणजे दिनेश रावल सर, जे ब्युरो चीफ आहेत देशोन्नतीचे। आणि अनिल चव्हाण सुद्धा आहेत आपल्याबरोबर, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत। या सगळ्यांकडनं खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करायची आणि माहिती घ्यायची, ज्याच्यातनं खानदेशात कशा पद्धतीचं राजकारण आहे याच्याबद्दलची आपल्याला कल्पना येईल। सगळ्यात आधी तर आपण बेसिक गोष्टीनं सुरुवात करूयात, कारण आज पंतप्रधानांची उत्तर महाराष्ट्रामध्ये सभा झालेली आहे। हिंदुत्वाचा मुद्दा हा उत्तर महाराष्ट्रामध्ये खरोखर आहे का? भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी जेव्हा बोलले, तिथे सभेला आलेल्या लोकांशी जेव्हा बोलले, तेव्हा त्यांचं असं म्हणणं येते म्हणजे की आम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवं, हिंदुत्वाचा विचार असणारे व्यक्ती इथं आम्हाला महाराष्ट्रामध्ये हवी। आता कोण, याच्या अनुषंगाने जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते एकनाथ शिंदेंचंही नाव घेत होते आणि दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस होते, हे मी अगदी सुरुवातीला सांगते। पण खरोखरच हिंदुत्वाचा मुद्दा इतका महत्वाचा आहे का, याच्याबद्दलची आपण चर्चा करायचं आहे। खरं तर आम्ही ऑफ कॅमेरा जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा सूर्यवंशी सरांनी सगळ्यात आधी याच्यावर बोलणं सुरू केलं होतं, त्यामुळे मी अगदी तिथून इथे आलेले आहे। सूर्यवंशी सर, हिंदुत्वाचा मुद्दा हा खानदेशामध्ये आहे का, खानदेशातल्या इथल्या मतदारसंघामध्ये आहे का, आणि मुळात म्हणजे या धुळे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे का? आपल्या प्रश्नातच खरं प्रश्न दडलेला आहे की 10 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार असलं तरी त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा आज का घ्यावासा वाटतोय हे जरा पडद्याआडून प्रत्येकानं डोकावलं पाहिजे असं मला वाटतं। त्याचं कारण खानदेशमधले जे मूळ प्रश्न आहेत, लोक जे पायाभूत सुविधा ज्या पद्धतीने हव्या आहेत, त्या दर्जात्मक हवा आहे, गुणवत्ता
पूर्ण त्या हव्या आहेत त्या आपण देतो आहोत का? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी खरोखर सुटला आहे का? बॅरेजसाठी धरणांसाठी पैसे मिळाले तरी किती शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आपण ते पाणी या 10 वर्षात नेऊ शकलेलो आहे याचं मूल्यमापन कुठल्या पातळीवर होऊ शकलेलं आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जी कर्तव्य आहेत की जी नागरिकांना पुरवली गेली पाहिजे त्यात आपण किती टक्के यशस्वी झालो आहोत आणि किती टक्के आपण काम केलेलं आहे याचं मूल्यमापन कुठल्या पातळीवर झालं आहे का? ज्या एससी एसटी ओबीसी आणि इतर ओबीसी आणि आता जो मराठा संघर्ष महाराष्ट्रात किंवा खानदेशात पण होऊ पाहतो आहे त्या मागास घटकांच्या विकासासाठी खरोखर शासकीय योजना वगळता कुठल्या अंगानं आपण काम केलेलं आहे का? त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत का? ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्यात कुठेतरी मला वाटतं ती तफावत किंवा ते स्वीकारण्याचं धाडस एक असायला हवं ते कुठेतरी दिसत नाही. म्हणून मग हिंदुत्वाकडे हा सगळा मुद्दा न्यायचा आणि त्यातून मतांचं ध्रुवीकरण करून म्हणजे निवडणुकीला आणि एकूणच निकालाचा कल वेगळा कसा येऊ शकेल असा एक प्रयोग या ठिकाणी सुरू आहे असं मला वाटतं. म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की स्थानिक मुद्दे आहेत ते कामं झालेली नाहीयेत, विकास झाले असं म्हणायचं पण कामं झालेली नाहीयेत, स्थानिकांचे मुद्दे सोडवले गेलेले नाहीयेत, प्रश्न सोडवले गेलेले नाहीयेत म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा आणला जातोय. तुमचंही असंच मत आहे की याहीपेक्षा वेगळं मत आहे? इथल्या लोकांचीच मागणी मुळात हिंदुत्वाची आहे का? खरं तर धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक इतिहास राहिलेला आहे. ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस निवडणुकांची प्रचाराची सुरुवात धुळे नंदुरबारातून होते राज्यात किंवा देशात. परंतु ती सुरुवात कोणत्या कारणासाठी होत होती ते आधी समजून घेतलं पाहिजे. पूर्वी सामाजिक प्रश्नावरच प्रचार प्रसार केला जायचा, निवडणुकांची मतं मानली जायची. परंतु काही वर्षांपासून असं एक वातावरण बदललंय की इथं समस्या मांडण्यापेक्षा किंवा समाजाचे विषय मांडण्यापेक्षा जातीवर किंवा धर्मावर आपल्याला निवडणूक नेता येईल का हा प्रयत्न एक चाललेला आहे. आणि त्याच्या मागे कारण अशी आहेत. आता धुळे शहरामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा भलेही आज असं ओपनली दिसत नसेल पण आतून लोक त्याच्यावर बोलतात की आपल्याला हिंदुत्वाला जरा महत्व द्यायचंय. त्याच्या मागचं कारण असं आहे की निवडणुकांचे गेल्या काही वर्षातले जे निकाल लागत आहेत त्या निकालाच्या अन्वयार्थ असा दिसून येतो की म्हणजे आता काय आज ज्या नेत्यांची भाषणं आपण ऐकली की आम्ही या मतदारसंघामध्ये वोट जे आत पाहिला त्याच्यामुळे निकाल बदलला, या मतदारसंघामध्ये वोट जे आत पाहिला, तर हा निकालाचा अर्थ लोकांनी जातीवर आणि समाजावर काढलेला आहे. परंतु एक काळ असा होता की धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या प्रचाराची सुरुवात आदिवासींपासून केली जायची. मग आदिवासींचं स्थलांतर काय होतं, आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न काय आहे, इथलं पाण्याचे प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांवर बोलायला आता सत्ताधाऱ्यांकडे काहीच म्हणजे संधी मिळालेली नाही त्यांना. कारण वर्षानुवर्षे तेच लोक राजकारणात असतानाही त्यांच्याकडनं हे समस्या सुटलेल्या नाहीत. मग आता बोलावं कशावर म्हणून त्यांनी आता असे जातीचे धर्माचे मुद्दे पुढे आणलेले दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती आपल्याला जातीवर आणि धर्मावर जरी निवडणूक दिसत असली तरी नेत्यांची जी भाषणं होतात जेव्हा वोट जिहाद असा शब्द भाषणांमध्ये वापरला जातो त्याची रिॲक्शन अप्रत्यक्षपणे दुसऱ्या गटात पण उमटलेली असते. मग जेव्हा तुम्ही एखादा गटाचा उमेदवार निवडून येतो, एखाद्या समाजाचा उमेदवार निवडून येतो तेव्हा तुम्ही त्याला वोट जिहाद म्हणतात. परंतु मग त्या विरुद्ध बाजूचा उमेदवार जेव्हा निवडून येतो त्याला काय म्हणाल? म्हणून ही निवडणूक जातीवर किंवा धर्मावर नेण्यापेक्षा इथल्या समाजाच्या प्रश्नांवर, समाजाच्या अडीअडचणींवर, समाजाच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी काय मुद्दे मांडता येतील त्याच्यावर नेले पाहिजे. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकलं. त्यांनी केलेले कामांचे काही मुद्दे मांडले की आम्ही धुळे इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले, सिंचन प्रकल्प आणले, महामार्गांचं विस्तारीकरण केले. पण मला सांगा हेच मुद्दे ते गेल्या 10 वर्षापासून मांडतायत. 2014ला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला इथं सिंचन वाढवायचं आहे, रेल्वे मार्ग आणायचा आहे, महामार्गांचं विस्तारीकरण करायचं आहे. 2019ला सांगितलं की आम्ही सुरुवात केली. आता ते 2024ला म्हणतायत की आम्ही हे केलं, पण आता काय करणार आहेत ते नाही सांगू शकले. मला वाटतं धर्मावर जातीवर ही निवडणूक नेण्यापेक्षा आमचं 2029चं भविष्य काय आहे. आम्ही विकसित भारतावर बोलतोय ना, तर विकसित भारताचे पुढचे मुद्दे काय राहतील, आम्हाला पुढच्या पिढीला कोणत्या दिशेला न्यायचं याच्यावर ही निवडणूक गेली पाहिजे. आणि लोकांचं लक्ष व नेत्यांच्या वैयक्तिक बोलण्याकडे नाहीये. राज्यामध्ये कोणतं सरकार आल्यावर काय बदल होतोय. आज आपण राज्यात पाहतोय की एका पक्षाचे 2 पक्ष होतात, 2 पक्षाचे 4 पक्ष होत आहेत. लोकांचा विश्वास नेत्यांवर राहिलेला नाही. जर त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही तर त्यांच्या बोलण्यावर पण विश्वास राहिलेला नाही. लोक आता असा विचार करतायत की आमच्या गरजा कोण पूर्ण करेल,
आमच्या समस्या कोण सोडवेल? आणि आम्हाला दुःख वाटतंय सांगायला की लोक भाषणांमध्ये या समस्या, अडचणी, प्रश्न मांडत नाहीयेत. कुठला तरी नेता येतो, कटेंगे बटेंगे म्हणतो, कुठला तरी नेता येतो, आम्हाला हिंदुत्वाचं संरक्षण करायचंय, हिंदुत्वाची आपल्याला रक्षण करायचंय, त्याच्यावर बोलतो. पण कुठल्या तरी नेत्याने हे पण सांगितलं पाहिजे की एकेकाळी इथला आदिवासी हा कुपोषणाशी लढत होता, त्याचं स्थलांतर होत होतं, त्या समस्या आता सुटत आल्या. आम्हाला आता आदिवासींचं जीवनमान आमच्या जीवनमानासारखं कसं आणता येईल, शहरी माणसासारखं त्याला कसं जगता येईल. धुळे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणूनच पाहिला जातो. इथले बरेचसे मतदारसंघ हे राखीव आहेत. आम्ही जातीवर आणि धर्मावर बोलायचं की समस्यांवर, अडचणींवर बोलायचं, हे या निवडणुकीत नेते मंडळींनी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. तर खरं तर महत्वाचं आहे ते म्हणजे आपण जो हिंदुत्वाचा मुद्दा आणला होता, तर तो हिंदुत्वाचा मुद्दा हा सर्वसामान्यांच्या जगण्याच्या किती दूर आहे ही गोष्ट या दोन पत्रकारांकडून आपल्याला कळलेली आहे. आणि हे उत्तर महाराष्ट्रातले, धुळ्यातले पत्रकार आहेत. अर्थातच पंतप्रधानांच्या भाषणाचा अर्थ आणि त्याचा इथल्या उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर परिणाम याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण खरं जसं दोन्ही सर म्हणतायत त्याप्रमाणे सामाजिक किंवा इथले जे स्थानिक मुद्दे आहेत ते दूर फेकले गेलेले आहेत आणि कुठून तरी हिंदुत्वाचा मुद्दा आणलाय, कारण काही झालेलं नाहीये म्हणून आणावा लागतोय. तुमचं काय मत आहे याच्याबद्दलचं? गोष्टी बदल झालेला दिसतोय का? विकास झालेला दिसतोय का? सरसकट सगळे असेच आहेत का की ज्यांनी काहीच कामं केलेली नाहीत, किंबहुना जी कामं केलेली आहेत त्यातनं काही फायदा हा सर्वसामान्यांना झालेला नाहीये? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी नंतर येईलच. मुळात असं आहे की दुर्दैव असं आहे की बेसिक अम्युनिटीज आणि डेव्हलपमेंट यातला फरकच लोकप्रतिनिधींना कळला नाही गेले अनेक वर्ष. त्यामुळे ज्या खान्देशचा आपण उल्लेख करतो त्या खान्देशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अर्धा नाशिक म्हणजे ग्रामीण नाशिक हा भाग येतो. आम्हाला खान्देशी म्हणून नाशिकवाले स्वीकारायला तयार नाही, उर्वरित महाराष्ट्र स्वीकारायला तयार नाहीत. जेव्हा महाराष्ट्राच्या अनुशेषाचा विषय येतो किंवा निधी वाटपाचा विषय येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणून स्वीकारतो, पण खान्देश म्हणून आम्हाला स्वीकारत नाही. नजीकचा नंदुरबार असेल तो आदिवासी जिल्हा असल्यामुळे आणि त्यांना निधी खर्च करण्याचा स्वतंत्र अधिकार असल्यामुळे तो आमच्या पुढे निघून जातो. शेजारचा जिल्हा जळगाव आमच्या पुढे निघून जातो. आम्ही चौबाजूने जळगाव, नंदुरबार, नाशिक या तिघांच्या मध्ये धुळे जिल्हा हा अविकसित राहून जातोय, राहिला आहे. याचं कारण असं आहे की त्या मानसिकतेचे किंवा त्या ताकदीने काम करणारे, प्रश्न समजून घेणारे लोकप्रतिनिधी आम्हाला दुर्दैवाने मिळाले नाही. आजही इतकी वर्ष आम्हाला मूलभूत गरजांसाठी म्हणजे रस्ते, पाणी, वीज, गटारी, स्वच्छता याच्यासाठीच लढावं लागतंय. म्हणजे इथला खासदारही रस्त्याचीच कामं करतोय, आमदारही रस्त्याचे कामं करतोय, नगरसेवकही रस्त्याचे कामं करतोय. म्हणजे बेसिक अम्युनिटीज काय आहे ते पुरवण्यासाठी आपण आहोत की आपण डेव्हलपमेंटसाठी आहोत हा फरक इथे कळतच नाही. त्यामुळे इथे ना रोजगाराच्या संधी झाल्या, ना रस्त्याच्या संधी झाल्या, ना पाण्याच्या चांगल्या मुबलक सुविधा झाल्या. जसं निखिलजींनी सांगितलं की पाण्याच्या संदर्भात विचार केला पाहिजे. आमच्याकडे सुदैवाने तापीसारखी मोठी नदी आहे ज्यावर 3-3 बॅरेजेस झाले. गेली अनेक वर्ष बॅरेजेस झाल्यापासून वॉटर ऑडिटचा प्रश्न आहे. आमच्या वाटेचं पाणी किती यासाठी आम्ही संघर्ष करतो आहोत. आम्हाला ते सुद्धा मिळत नाही की आमच्या वाटेचं पाणी किती आहे. म्हणजे जर पाणी आहे, डोळ्याला दिसतं आहे, ते शेतापर्यंत येणारच नसेल तर त्याला विकास म्हणायचा का? रस्ते केले ते कसे केले? एकीकडे आम्ही समृद्धी महामार्गाची चर्चा करतो, दुसरीकडे आजही आम्हाला चालायला नीट रस्ते नाही. आणि दुर्दैवाने प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये रस्ते, पाणी, गटारी या बेसिक गरजा येतात. ते इतक्या मूलभूत संघर्ष, इतक्या मूलभूत गरजा किंवा इतक्या मूलभूत प्रश्नांवरच आम्ही अजून काही निवडणुका लढणार आहोत का हाही प्रश्न आहे. ज्या खान्देशचा आपण उल्लेख करतो, विदर्भाच्या खालोखाल कापूस या ठिकाणी घेतला जातो, कांद्याचं पीक घेतलं जातं, किंवा मालेगाव ग्रामीणचा पट्टा घेतला तर डाळिंबसारखं फार मोठ्या प्रमाणातलं पीक या ठिकाणी होतं. डाळिंबवर प्रक्रिया करणारा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासूनची फक्त चर्चा होते. किंवा नाशिक ग्रामीण मधल्या सिंचनाचा प्रश्न असेल, धुळे ग्रामीण मधल्या सिंचनाचा प्रश्न, यावर फक्त चर्चा होते, काहीच होत नाही. आणि म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो अविकसित राहिलेला दिसतो आहे. त्याच मुद्दे जाहीरनाम्यात किंवा प्रचारात घ्यावे लागत आहेत. आणि म्हणून मगाशी दोघा माझ्या मित्रांनी जे काही सांगितलं की हे करता आलं नाही, इथे अपयश आहे, म्हणून हे झाकण्यासाठी धर्माचा आधार घ्यायचा का आणि मग ध्रुवीकरण करायचं का, हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करायचं का? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष धुळे आणि मालेगाव मधल्या वोटरवर आहे की इथे बहुसंख्य वोटर कोणता आहे. जसं या बाजूने हिंदूंचा विचार केला जातो की इथे मराठा पाटील वोटर हा जास्त आहे, तसा त्या बाजूने विचार केला जातो धुळे मालेगाव मध्ये मुस्लिम वोटर जास्त आहे. आणि म्हणून सगळे पक्ष ह्या बहुसंख्य असलेल्या वोटरवर लक्ष देतात आणि ते लक्ष देत असल्यामुळे ही निवडणूक विकासाकडून डायव्हर्ट होते आणि ती धर्मावर येऊन ठरते. यावेळेसही दुर्दैवाने धर्मावरच निवडणूक होताना दिसते आहे आणि हे दूरगामी भविष्यासाठीचं अतिशय विदारक दृश्य आहे असं मला वाटतं.
सर सरांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की धर्मावर होणारी जी निवडणूक आहे ते एक विदारक दृश्य आहे या निवडणुकीतलं. तुमचं म्हणणं काय आहे? खरोखर हिंदुत्वाचा मुद्दा आहे का? कारण आधीच्या दोन म्हणजे पत्रकारांनी सांगितलं तसं हिंदुत्वाच्या मुद्द्याकडनं म्हणजे एक प्रकारे आणला जातोय. सरांनी सांगितलंय की ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होते आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यापूर्वी निवडणुका इथं लढवल्या गेल्यात. जे सुरुवातीला जे निवडणुका झाल्यात 2019 मध्ये पहिल्यांदा फारुख शाह जेव्हा निवडून आलेत तिथूनच हिंदुत्व हे मोठ्या प्रमाणावर झालं. विशिष्ट समाज एका बाजूने आला आणि एक गठ्ठा मतदान टाकलं आणि त्याचा विजय झाला. त्याच्यानंतर सगळ्या निवडणुका, त्याच्यानंतर 2024च्या जी लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीचा तुम्ही निकाल जर बघितला तर मालेगाव सिटीमध्ये जे वन साइड जे मतदान झालं, वन साइड, त्याच्यातून असं वाटायला लागलं की एक गठ्ठा मतदान होतं. पण मी म्हणतो हिंदुत्वापेक्षा विकासाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. इथला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. इथला औद्योगिक विकास डबघाईस गेलेला आहे. इथले हजारो तरुण शिक्षणासाठी पुणे मुंबईला जातात. इथलं म्हणजे रोजगार हा अस्तित्वात नाही. इथं ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे, ती मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होते. इथं सिंचनाचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की आमच्याकडे 3 बॅरेज आहेत आणि बॅरेजच्या बाजूला असलेली शेती अक्षरशः कोरडी पडलेली. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला. या सगळ्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींचं कसं झालंय, लोकप्रतिनिधी फक्त जातीवाद कुठं नाही, प्रत्येक मतदारसंघात आहेत. तुम्ही फक्त धुळे शहराचा विचार केला की म्हणजे आता हिंदूंमध्ये पण उमेदवार जर मराठा असतील, 2 मराठा असतील तर तिथे तो जातीवाद होतो. पण विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. एक मुद्दा अजून सांगतो मी की ज्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी होत आहेत, जो तो आपापल्या विचारांचा धर्माची बाजू मांडतोय. परवाच ओवैसी पण या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांनी जाहीर सभेत सांगितलंय की इम्तियाज जलील को जिन्होंने पराभूत किया है उनका बदला हमें धुलिया से लेना है. याचा सरळ अर्थ काय आहे? किंवा जर आपण एका बाजूने हे हिंदुत्व करताय म्हणून यांना दोष देत असू तर दुसऱ्या बाजूने ते पण इम्तियाज जलीलचा बदला जर धुळ्याकडून घेणार असाल तर या निवडणुकीचा किंवा त्यांच्या भाषणाचा अर्थ काय लावायचा? म्हणजे सरळ आहे की ही ठरवून धर्माकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. सगळ्यात महत्वाचं असं पण याच्यामध्ये मतदारांपेक्षा नेतेच ही निवडणूक हिंदुत्वाकडे घेऊन जात आहेत. आणि त्याला काय केवळ एकच नाही, म्हणजे हिंदुत्वाचा विषय होतो तेव्हा शिवसेना उभाटा गट असेल, शिंदे शिवसेना असेल, भाजप असेल, नेत्यांनाच हवंय की ही निवडणूक हिंदुत्वाकडे न्यावी आणि तिथूनच आपला विजय करा. फक्त केवळ जिंकण्यासाठी नेत्यांना फक्त काही नाही, पैसा आणि जात या 2 गोष्टींवर निवडणुका आणि या भविष्याच्या दृष्टीने प्रचंड म्हणजे हानिकारक ठरणार आहेत. आज त्याचे परिणाम आपल्याला वेगळे दिसतील पण भविष्यात जे गंभीर परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. जातीचा मुद्दा आलाच आहे त्यामुळे जसं नाशिकमध्ये काही मतदारसंघ असे आहेत की जिथं मराठा, काही ठिकाणी वंजारी आणि काही ठिकाणी ओबीसी किंवा माळी समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर होतं. अर्थात मातंग समाजाचं किंवा आपण असं म्हणूयात की ते ज्या पद्धतीनं मतदार नवबौद्धांचं याच्या माध्यमातून सुद्धा काही मतदारसंघ जिंकले जाऊ शकतात. तर या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभांमध्ये कशा पद्धतीची जात समीकरणं आहेत? म्हणजे खरोखरच जरांगे पाटलांचा प्रभाव इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे का? विशेष म्हणजे आणि तो कशा पद्धतीनं पाहायला मिळतो आहे? इथला मराठा हा खरोखर वंचित आहे का, गरीब आहे का, शोषित आहे का, की जसं नाशिकच्या एका पट्ट्यामध्ये माळी समाज हा म्हणजे आपण म्हणूयात की सधन आहे, त्यांची चांगली शेती आहे, चांगलं उत्पन्न आहे, त्यामुळे ते ओबीसी असले तरी सुद्धा ते तशा पद्धतीनं वंचित शोषित नाहीयेत. तर इथलं जातीय समीकरण कशा पद्धतीनं आहे आणि इथलं खरोखर मराठा मागास आहे का? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन म्हणजे त्यांनी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा त्यांच्या आंदोलनाचा इथे सध्या प्रभाव आहे का? निवडणुकीवर तो दिसतोय का? पाहायला मिळू शकतो का? धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मराठा बहुल म्हणजे सर्वाधिक मराठा मतदारसंघ असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. एकूण 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जेवढ्या निवडणुका झाल्यात त्या सगळ्या निवडणुकीमध्ये मराठा उमेदवारच विजय झालेले आहेत. अमरीशभाई पटेलांसारख्या एका चांगल्या माणसाचा पराभव झाला ज्याच्याकडे विकासाचं विजन होतं. आम्ही असं म्हणणार नाही की भाजपचे उमेदवार जे विजय झाले त्यांच्याकडे विकासाचे विजन नव्हतं असं, पण मराठा समाज बहुल आहे. आणि इथं जेव्हा मनोज जरांगे पाटलांचा जेव्हा विषय येतो ना तर मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा खूप काही मोठा प्रभाव या मतदारसंघावर नाहीये किंवा उत्तर महाराष्ट्रात म्हणजे साधा धुळे लोकसभा मतदारसंघात नाही. इथला जो मराठा आहे हा बहुसंख्य कुणबी मराठा म्हणून आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा इफेक्ट होत नाही. पण शेवटी आंदोलन मनोज जरांगेंचं नेतृत्व, ते आंदोलन यांची संख्या मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहेत, त्याचा इफेक्ट येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये
सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसू शकतो. पण खूप काही जसा मराठवाड्यात त्याचा जो मोठा इफेक्ट आहे तसा इफेक्ट खानदेशामध्ये नाही. आणि दुसरा महत्वाचं, इथं चांगलं नेतृत्वाची एक विशेष गरज आहे. म्हणजे इथलं रोजगार, इथलं सिंचन, शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती आणायची असेल तर आमच्याकडे जे बॅरेजचं पाणी ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्याकडे राज्यकर्त्यांनी विशेषतः लक्ष दिलं पाहिजे. हिंदुत्वापेक्षा हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. नाही, मराठा मतदार जो आहे तो बहुसंख्येने आहे हे जरी खरं असलं तरी त्यामध्ये कुणबी पाटील ही जी संख्या आहे ही ते जास्त आहे, जी आधीपासून सवलती घेते आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने जरांगेंचं आंदोलन सुरू आहे त्याचा फार प्रभाव या लोकसभा मतदारसंघात नाही. दुसरी गोष्ट की त्यांचे उमेदवारच नाहीत, त्यामुळे हा जो काही एकसंख्याने बहुसंख्येने बघितला जाणार मतदार आहे याचं ध्रुवीकरण होणार आहे. तो काही एकाच्या पाठीशी कोणाच्या उभा राहणार नाही, तो डिवाइड होणार आहे. त्यामुळे त्यांचा काही फार मोठा फॅक्टर, जरांगे फॅक्टरचा इकडे परिणाम होईल असं काही नाहीये. मला म्हणजे आणखीन एक वेगळ्या पद्धतीने विचारायचं आहे की इथल्या मतदारसंघांचा जर विचार केला, तुम्ही इतिहास म्हटला होतात की आदिवासी समुदायातनं किंवा आदिवासींच्या समोर प्रचाराचा नारळ फोडला जायचा आणि जेणेकरून एक देशापर्यंत, महाराष्ट्रापर्यंत वेगळा विचार जायला हवा की सर्वात ज्यांच्याकडे म्हणजे उपेक्षित आहेत अशांपासून आपण राजकारण करतो आहोत, किंबहुना यांचा विचार करूनच आपण राजकारण करणार आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न असायचा. आत्ताच्या या पूर्ण धुळे म्हणजे लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांचा विचार केला तर आता अशी कुठली परिस्थिती आहे की असा कुठला जातवर्ग समुदाय आहे जो मागे आहे, शोषित आहे? म्हणजे मराठांचं जर आपण पाहिलं तर त्यांचं सर्वेक्षण झालं होतं, त्याच्यात असं लक्षात आलं की हो, काही एक प्रमाणामध्ये मराठा समाज हा आता म्हणजे दारिद्र्य रेषेखाली गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाची मागणी आणि म्हणून ते आरक्षण मागतात. आणि सरकारनं सुद्धा या मुद्द्यावर त्यांना आरक्षण दिलं होतं, जे 10% आरक्षण सध्या कोर्टामध्ये आहे त्याच्याबद्दल मी बोलते आहे. पण धुळ्यामध्ये हे सगळं पाहायला मिळतं आहे का? कुठला जात समुदाय, तुम्ही आदिवासी समुदायाचा उल्लेख केला होता, त्यामुळे आदिवासी समुदायाचे सध्याचे प्रश्न काय आहेत? म्हणजे कुपोषण असेल किंवा मग महिला मृत्यू असतील, माता मृत्यू असतील, अशा गोष्टी आजही आहेत का? रुग्णालयांच्या सुविधा नाहीत असे आम्ही व्हिडिओ पाहतो, पण खरोखर या दृष्टीनं गोष्टी घडतायत का की इथं सुद्धा नंदुरबार सारख्या भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा जात समुदायांचाच विचार केला जाईल? म्हणजे वेगवेगळे जे आदिवासी समुदाय आहेत त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून मतदान केलं जाईल? कशा पद्धतीनं गोष्टी घडतायत किंवा घडतील असं तुम्हाला वाटतं? गेल्या काही वर्षातले निवडणुका जर आपण पाहिल्या तर आदिवासींच्या समस्यांवरची भाषणं आम्ही ऐकत होतो, आदिवासींच्या प्रश्नांवरचं लिखाणही आम्ही पाहत होतो. परंतु आता अलीकडे गेल्या 5-10 वर्षात आदिवासींच्या समस्या जणू काही मिटल्या आहेत, प्रश्न सुटले आहेत, असं एक वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या मागे कारणही तसं आहे, कारण काही वर्ष, गेल्या अनेक वर्षांपासून वर्षानुवर्ष मंत्रिपद भोगणारे लोक इथं आहेत, वर्षानुवर्ष त्या भागामध्ये नेतृत्व करणारे लोक आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा निवडून आलेली माणसं यांचा समाजाविषयीच्या, त्यांच्या समस्यांविषयीचा अभ्यास झाला असेल आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले, सुटले असतील. प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो की आमच्याकडे आलेला जो निधी असतो त्या निधीतून आम्ही फक्त रस्ते, पाणी, स्थलांतर ह्याच प्रश्नांकडे वारंवार लक्ष केंद्रित करणार आहोत का? त्यांचं काही आर्थिक उन्नती, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढणं, त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवणं. आजही आम्ही पाहतो की पहाडी भागामध्ये जिथं आपल्याला 2 व्हीलर नेणं शक्य नाही अशा ठिकाणी झोळीतनं गरोदर महिलेला नेलं जातं आणि तिची डिलिव्हरी कुठे रस्त्यावर होते. एखाद्या कुपोषित बालकाला दवाखान्यात नेईपर्यंत कदाचित त्याची प्राणज्योत मालवलेली असते. आम्ही विकास केला, आमच्याकडे निधी आला, आम्ही वर्षानुवर्ष प्रतिनिधींना निवडून दिलं, तरी आम्हाला हे जे चित्र दिसतंय त्याच्यावरून असं वाटतंय की अजूनही आम्ही समस्या पूर्णपणे सोडवलेल्या नाहीत. त्या सोडवण्यासाठी सर्वांनी मूळ प्रश्नांकडे, म्हणजे जाती धर्माच्या विषयापेक्षा समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे, सुविधांकडे लक्ष केंद्रित करावं. आणि त्यासाठी निवडणूक हे जे कारण असतं की तो प्रतिनिधी उभा असलेला उमेदवार जेव्हा त्याच्या भावना मांडतो, भूमिका मांडतो, तेव्हा आमचं मन आम्हाला म्हणतं, जनतेचं, की आपले हे समस्या, ह्या प्रश्न हे सोडवण्यासाठी यांची काहीतरी आपल्याला मदत होईल. म्हणून लोकप्रतिनिधींनी आणि उमेदवारांनी किंवा निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत अशांनी समस्या सुटल्या
म्हणायचं की समस्या सोडवायच्या आहेत म्हणायचं, त्या त्यांनी भाषणांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. बरेच लोक असं म्हणतात की मी रस्ते केले, गटारी केले आदिवासींचा आता, पण अजूनही ऊस तोडणीची वेळ आली की आमचे आदिवासी घर सोडून निघतात, लहान मुलाबाळांना सोडून. अजूनही शिक्षक लोक स्थलांतराच्या कालावधीमध्ये विद्यार्थी कमी पडतात म्हणून घरोघरी जातात. याचा अर्थ आम्ही शिक्षणामध्ये अजूनही त्यांना पुरेशा प्रवाहात आणलेला नाही, त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणलेला नाही. त्याच्यासाठी ज्या मूलभूत समस्या आहेत त्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्हाला असं वाटतंय का, कारण हिंदुत्वाचा मुद्दा जेव्हा आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही अतिशय तळमळीने म्हटलात की स्थानिक प्रश्न जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण जात समुदायाचं समीकरण जुळवण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत का, आणि खरोखर विशिष्ट जातीचा पगडा किंवा तशा दृष्टीने काही हालचाली निवडणुकांच्या अनुषंगानं होताना इथं पाहायला मिळत आहेत का? निश्चितच आपला प्रश्न अतिशय समर्पक आहे. आपली जी चर्चा सुरू आहे ते धुळे लोकसभेचे जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये सुरू आहे. त्याचं जर आपण अवलोकन जर केलं तर 6.5 लाख मराठा पाटील समाज या मतदारसंघात आहे. साधारणतः 2.5 ते 3.25 लाख मुस्लिम बांधव या मतदारसंघामध्ये आहेत. साधारणतः 1.5 लाख दलित बांधव या मतदारसंघामध्ये आहेत आणि उर्वरित याच्यात मग 12 बलुतेदार आणि इतर समाज आहे. यात प्रामुख्यानं आपण बघितलं तर धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि शिंदखेडा हे बिगर आदिवासी म्हणून ओळखले जातात आणि मालेगाव मध्य जे आहे ते मुस्लिम बहुल मानलं जातं, धुळे शहर मुस्लिम बहुल मानलं जातं आणि मालेगाव बाह्य आणि सटाण्यात पण आदिवासी बहुलच ते मानलं जातं. तर हा सगळा विचार जर केला तर आतापर्यंत माझा जो दृष्टिकोन आहे तर गेल्या 40 वर्षापासून, म्हणजे मला 22 वर्ष पत्रकारितेत झाले, माझी 5वी निवडणूक आहे, पण तेव्हापासून मी हे सगळं बघतोय की पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं पाणी, बेरोजगारी आणि ह्याच मुद्द्यावर हे सगळी लढाई आतापर्यंत सुरू असल्याचं दिसतंय. हे झाले तुमच्या अजेंड्याचे विषय, पण पडद्यामागून मात्र जातीय समीकरणं कशी जुळवायची आणि त्या आधारावर ही निवडणूक कशी जिंकायची असेच डावपेच आणि अशीच गणितं या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघातली निवडणूक असो आणि विधानसभेची निवडणूक असो त्यामध्ये हीच गणितं अवलंबली गेलेली आहेत आणि त्यात मग सामाजिक वर्चस्वाचा भाग हा कायम अडसर ठरलेला आहे विकासाला. ही खरी त्याच्या मागची एक सत्य बाजू आहे. यात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समुदाय वेगळा आणि पाटील समुदाय वेगळा. आमच्याकडे कुणबी पाटील समुदाय हा सर्वात मोठा आहे आणि मराठा समाज हा साधारणतः जास्तीत जास्त गेला तरी तो 1 ते 1.25 लाखाच्या वर या मतदारसंघामध्ये जात नाही. उर्वरित 6.5 मध्ये जर ते 1.5 गेले तर 5 लाखापर्यंत, 4.5 ते 5 लाखापर्यंत कुणबी पाटील मतदारसंघ आहे. यांच्या दोन्ही समुदायामध्ये पण अंतर्गत सुप्त लढाया सुरूच असतात आणि त्याचे परिणाम हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापौर असो, नगराध्यक्ष असो किंवा यांना निवडण्यात झालेले आहे. मग त्याचप्रमाणे ज्यावेळेस समजा त्यांचं पारडं जड झालं की मग लगेच मग त्या आता माझा धुळे शहराचा आपण विचार केला तर या ठिकाणी तेली समाज, वाणी समाज ही मोठे समुदाय आहेत. मग त्यांच्या महापौर पदाचं काय? तर अशी ती जी शर्यत त्या समुदायांमध्ये नंतर लागत गेली ती या 6 मतदारसंघांमध्ये लागत गेली आणि मग नंतर त्याच्यात आरक्षण निघायला लागले. त्यामुळे आरक्षणामुळे मिळालेली पदं आणि नंतर ह्या जात समुदायांमध्ये वर्चस्वाची लढाई जी ही याचा सगळ्यांचा इम्पॅक्ट हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की मग विकासाचे प्रश्न हे मागत पडत गेले आणि मग तो आता हिंदुत्वाचा चेहरा म्हणून एक पुढे आणला जातो आणि वोट जिहादचा एक नवीन मुद्दा हा पुढे आणला जातोय असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं तर वोट जिहादचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, पण आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इथल्या माणसांच्या दृष्टीनं जर विचार केला तर एक प्रकारे राजकारणाच्या दृष्टीनं अशी काही हवा आहे का? कारण लोक म्हणतात महायुतीची हवा आहे, महाविकास आघाडीची हवा आहे, अमुक एका नेत्याची हवा आहे, पण इथल्या राजकारणामध्ये आपल्याला तसं पाहायला मिळतंय का की आतापर्यंतचा जो निकाल होता तो तशाच पद्धतीनं रिपीट होईल, माणसांची नावं बदलतील किंवा मग पक्षांची नावं बदलतील पण गोष्टी त्याच राहतील, असं घडणारी ही परिस्थिती आहे का? एकंदरीतच काय वाटतंय तुम्हाला, निवडणुकीच्या दृष्टीनं हवा कोणाची आहे? प्रश्न असा आहे की आपण जो प्रश्न विचारला तो तसा महत्वाचा पण आहे, पण 2 बाजू असतात निवडणुकीला. एक म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं आणि एक दृष्टिकोन असतो तो स्थानिक स्तरावरचं नेमकं राजकारण काय आहे, तिथली भौगोलिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती नेमकी काय आहे यावर ही खरी निवडणूक लढवली जात असते.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मोदी साहेबांनी आज या ठिकाणी ज्या पद्धतीने काही त्यांचे मतं मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या उलटा अंगाने जर स्थानिक स्तरावरचे प्रश्न आपण जर बघितले तर लोकसभेला इथल्या मतदारांनी जे उत्तर दिलं ते उत्तर इथली हवा कोणाकडे जाणार आहे ते त्या मतदारांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे ही हवा कोणाची असेल ती महाआघाडीने ती हवा जाणली आणि म्हणून महाआघाडी म्हणते की आमची हवा आहे आणि ती हवा फसवी आहे असं म्हणत मोदी सरकारने आमची हवा तयार करा किंवा अशी साथ मतदारांना घालण्याचा आज इथे प्रयत्न केलेला आहे. याच्यात त्याच्यात सगळं उत्तर त्यामध्ये येतं. आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की शिंदखेडा तिथे गेल्या दशकापासून म्हणजे आघाडीचं पण सरकार आलं, त्यानंतर युतीचं पण सरकार आलं, पण नरडाणा एमआयडीसीचं 650 हेक्टरचं विस्तारीकरण या दोन्ही सरकारांमध्ये रखडलेलं आहे. त्यामुळे तिथे इंडस्ट्री एक्सटेन्शन होऊ शकत नाहीये. जिंदाल, अशोक लेलँड किंवा वंडर सिमेंट अशा मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत. जर तुम्ही 10-10, 20-20 वर्ष एमआयडीसीच्या एक्सटेन्शनचे प्रश्न या जिल्हा स्तरावरून किंवा पक्ष स्तरावरून सोडवले जात नसतील तर रोजगाराचा प्रश्न उद्या सुटणार कसा आहे. दुसरी गोष्ट की रेल्वे, पाणी आणि 4 लेन याची कनेक्टिव्हिटी जरी झाली तरी विकास पचवायची एक ताकद लागते. ती ताकद आपण तयार करतो आहोत का? पुणे, मुंबई, नाशिक सारखे आपण एका प्रगतिशील मानसिकतेकडे जिल्ह्याला नेतो आहे का? हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये अभ्यासावा लागणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की धुळे शहराची एमआयडीसी सुद्धा गेल्या 12 वर्षापासून तिचं एक्सटेन्शन रखडलेलं आहे. अनेकांनी घोषणा दिल्या आम्ही रावेरला पंचतारांकित एमआयडीसी करू, मग त्यानंतर एमआयएमचे सध्या आमदार आहेत त्यांनी असं दाखवलं की मी ती एमआयडीसी धडपड करतो आहे. तर असं हे सगळं चित्र एकीकडे तयार करायचं, प्रत्यक्षात ते प्रश्न तसेच तुंबून ठेवायचे आणि त्याच्यातनं जे सरंजामशाहीचं राजकारण एक इथे टिकवलं जातं आहे त्या सरंजामशाहीच्या राजकारणाच्या पद्धतीमधून हा विकास आणि हे सगळं मागे राहिल्यामुळे आता हवा नेमकी कोणाची हे मतदार जे ठरवतील तो कौल आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल. म्हणजे सूर्यवंशी सरांच्या म्हणण्यानुसार असं दिसतंय की अजून हवा कोणाची निर्माण झालेली नाहीये. आपण पवार सरांकडनं समजून घेऊया की खरोखर हवा आहे की हवा नाहीये, हवा निर्माण झालेली नाहीये की करण्यात उमेदवार आणि पक्ष कमी पडलेले आहेत. आपण जास्त धुळे शहराकडे लक्ष केंद्रित करतोय. इतर मतदारसंघांचे जे उमेदवार आहेत किंवा आतापर्यंत निवडून येणारे नेतृत्व आहेत, ठराविक असे काही नेते मंडळी आहे की त्यांचं पक्षापेक्षा किंवा महायुती की महाआघाडी याच्यापेक्षा त्यांचं वैयक्तिक वलय एवढं मोठं आहे, त्यांचं विजन एवढं मोठं आहे. अमरीशभाई पटेल अशी लोक जी आहेत की त्या माणसांनी कोणत्याही पक्षात गेले तर त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. म्हणून अशा लोकांकडनं सर्वांच्या निवडणुकीतच अपेक्षा नसतात, निवडणुकीच्या पलीकडे पण ते वर्किंग करत राहतात. पण धुळ्याचा इतिहास असा बनत चाललेला आहे गेल्या काही वर्षापासून की चेहरा बदलता ठेवणं अशी एक मानसिकता धुळे शहराची बनत चाललेली आहे. काही पूर्वीच्या काळी आम्ही रिपिटेशन करत गेलो धुळेकर जनता, परंतु आम्हाला जनतेला असं वाटत गेलं की रिपीट केल्यावरही आपले प्रश्न सुटत नाहीत. म्हणून आता बदलता चेहरा ठेवणं अशी एक मानसिकता धुळेकरांची दिसते आणि समोरचा चेहरा कोणता आहे त्या चेहऱ्याकडे पाहून ही हवा फिरत असते. यावेळची जी हवा आहे ह्या हवेचे वारं सांगता येणार नाही जनतेच्या मनात काय आहे, परंतु चेहरा बदलता राहील एवढं मात्र वातावरण दिसतंय. सर बोलणार होते पण मला असं वाटतं कुणीतरी खुणवलं म्हणून त्यांनी हवेच्या ऐवजी आपले शब्द बदलले. सर तुम्हाला काय वाटतं कोणाचं? मी यापेक्षा थोडं वेगळं मत असं मांडेल की धुळे जिल्ह्याचा विचार केला तर इथला भले विकास झाला नाही पण मतदार सुज्ञ आहेत. मी 3 उदाहरण आपल्याला सांगेल की ज्या मतदारसंघात बोटावर मोजणे इतकी घरं होती, म्हणजे धुळे शहराचा विचार केला तर अनिल गोटे ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांची बोटावर मोजणे इतकी घरं या शहरात होती, तरीही धुळेकरांनी 3 वेळा त्यांना आमदार केलंय. अमरीशभाई पटेलांचं निखिलजींनी नाव घेतलं. अमरीशभाई पटेल आदिवासी मतदारसंघामध्ये सुद्धा 20 वर्ष आमदार म्हणून निवडून आले. तो आरक्षित होण्याआधीचा विषय होता. त्यांची तर त्या मतदारसंघात घरही नाहीयेत. तिसरं उदाहरण सांगेल जयकुमार रावल मतदारसंघामध्ये, शिंदखेडा मतदारसंघामध्ये त्यांचीही मोजकी घरं आहेत. म्हणजे फार इफेक्ट करतील किंवा त्यांच्याच मतांवरती निवडून येतील जातीच्या मतावर एवढी मतदारसंख्या नसतानाही जयकुमार रावल आता 5व्यांदा उमेदवारी करता आहेत, 4 वेळा आमदार झालेत. म्हणजे कोणाला मतदान करावं हे
मतदारांनी आधी ठरवलेलं असतं. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये कोण काय सांगतंय, कोण भाषण करतंय, कोणते मुद्दे मांडतंय, हवा कुठे जाते, याच्याने काही मतदान फिरत नाही. मतदारांनी आधी निवडणूक हातात घेतलेली असते, मतदारांनी ठरवलेलं असतं की आपल्याला कोणाला मतदान करायचं. आणि यावेळेसही 5 मतदारसंघापैकी धुळे जिल्ह्यामध्ये अपवाद एक वगळता 4 ठिकाणी निकाल हे जसं मतदारांनी ठरवलेलं आहे तसंच लागेल. एखादा निकाल धक्कादायक लागू शकतो. म्हणजे लोकसभेचं म्हणायचंय तुम्हाला रिपीट, धुळे जिल्ह्याचं 5ही विधानसभा मतदार लोकसभेतला निकाल रिपीट होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला, म्हणजे जो काही वोटिंग पर्सेंटेज नाही. लोकसभेच्या वेळचा जो निकाल लोकांनी दिला त्यावेळचा जो देशाचा कल होता त्याचे रिॲक्शन मतदारावर पडलेलं आहे, निवडणुकीवर पडलेलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवल्या जातात. लोकसभा हा जरी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर लढवला जात असला तरी विधानसभा हा स्थानिक मुद्द्यांवर, स्थानिक विषयावर घेतला जातो. आणि स्थानिक मुद्दे सोडवणारा नेता कोण, आपला प्रतिनिधी कोण असावा हे लोकांनी आधी ठरवून घेतलेलं असतं. आणि त्यामुळे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली असते. मी जसं मगाशी सांगितलं तसं इथला मतदार सुज्ञ आहे, त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की कोणाची कितीही हवा येऊ, कोणाला कितीही भाषणं करू द्या, कोणाला कितीही टीका करू द्या, आपलं कोणाला निवडून द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. सर तुम्हाला काय वाटतंय, खरोखर लोकांनी ठरवलेलं आहे, हवा बदलती राहील, बदललेली आहे किंवा कसं काय? मला असं वाटतं की अजून निवडणुका खूप लांब आहेत. म्हणजे 20 तारखेला मतदान आहे, 18 पर्यंत 12 दिवस खूप झाले राजकारणामध्ये. तर मी मला असं वाटतं की जे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत धुळे जिल्ह्यात, त्याच्यातल्या बहुतांश मतदारसंघातील जनतेने कोणाला जिंकवायचं किंवा कोणाला मतदान करायचं त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. जसं जसं काळ बदलत जाईल तशी परिस्थिती बदलत जाईल. पण मला असं वाटतं की गेल्या निवडणुकीमध्ये जे काही प्रस्थापित निवडून आले होते त्याच्यातले बहुतांश लोक पुन्हा रिपीट होतील. सगळ्यात महत्वाचा निकाल सगळ्यात म्हणजे सर्वाधिक लक्ष ठेवणारा मतदारसंघ असेल तर धुळे शहर. या शहरामध्ये नेमकं काय होईल, इथं कटेंग तो बटेंग हा विषय, हिंदुत्व आहे, विकासाचा मुद्दा आहेत, अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे इथल्या मतदारांनी अजून काय मानसिकता बनवली. मोदी आजच येऊन गेलेत, आज जे काही बोलून गेलेत, पण लोकांना विकासाची अपेक्षा आहे. मतदारांनी ठरवलंय कोणाला जिंकवायचं, येणारा काळ ठरवणार आहे. तर मी मुद्दामूनच प्रश्न थोडासा उलटा घेतला की हवा कोणाची आहे हे समजून घेतलं आणि आता मोदींचा प्रभाव होणार आहे का, त्यांच्या भाषणाचा इम्पॅक्ट झालाय का, प्रभाव पडलाय का, पत्रकारांवर पडलाय का, कारण हे सर्व इथलेच स्थानिक रहिवासी आहेत, त्यामुळे त्या स्थानिक रहिवासी म्हणून त्यांच्यावर हा प्रभाव पडलाय का याच्याबद्दलचं सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. खरं मला अगदी संक्षिप्त स्वरूपात समजून घ्यायचंय की मोदींनी आज म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली त्यांची तशी ही पहिली सभा आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर इम्प्रेशन क्रिएट झालेलं आहे का उत्तर महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रात, आणि त्यांचा कुठला मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी महत्वाचा म्हणून त्यांनी आजच्या भाषणात उच्चारलेला आहे. अगदी संक्षिप्त मला वाटतं आजची जी मोदी साहेबांची सभा झाली ना, त्या सभेमध्ये उत्साह त्या पक्षातील अंतर्गत नेत्यांमध्ये जरी कार्यकर्त्यांमध्ये जरी असला, पण त्यांचं जे आजचं भाषण झालं ना हे केवळ काँग्रेसला टार्गेट हा त्यांचा विषय होता. आजच्या भाषणामध्ये मतदारांना अपेक्षा होती त्यांच्या अनुयायांना की शरद पवारांवर ते काय बोलतील, उद्धव ठाकरेंवर बोलतील, पण तसं झालं नाही. ते फक्त काँग्रेसवरच त्यांनी केली. राहिला विषय आमच्याकडे ते विकासाचा, पवार सर पण म्हटले होते की आमच्याकडे मनमाड इंदोर धुळे रेल्वे मार्गाच्या विषयावर ते बोलले, विकासावर बोलले. इथली निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये वेगवेगळा भाग असतो. आमच्याकडे आजच्या सभेने किती प्रभाव पडेल हाही येणारा काळच ठरवेल. पण मला असं वाटतं की आज मोदी आल्यामुळे, उत्तर महाराष्ट्राची त्यांची पहिली सभा असल्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश संचारलाय. त्याचा फायदा निश्चितच त्या भागातील उमेदवारांना निश्चितच होईल. आजच्या सभेमधनं खरोखर काही दिलं आहे उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, विशेषत्वानं धुळेकरांसाठी, आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम करेल असं भाषण होतं का, की महाराष्ट्राच्या निवडणुकीची भाजपची दिशा सांगणारं आजचं भाषण? नाही, मोदी साहेब हे भाजपाचे सुप्रीम नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणाने संपूर्ण भाजपामध्ये जोश संचारला जातो. हे आजच्या भाषणातल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेतून दिसलं. जसं मगाशी दिनेशजींनी सांगितलं की धुळ्यातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येही मोदींच्या सभेमुळे जोश आला, उत्साह आला, त्याचा परिणाम त्यांच्या कृतीत दिसेल कदाचित. पण याच धुळ्याच्या भूमीमध्ये मोदी साहेबांनी यापूर्वी घेतलेल्या सभेमध्ये जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे पूर्ण झालेत का, ते आश्वासनं पूर्ण झालीत का, मोदी साहेबांनी जे या धुळ्यात येऊन ठामपणे सांगितलं होतं ते झाले का, ही चर्चा त्यांच्या भाषणानंतर सुरू झाली. त्यामुळे एकदम एका बाजूने एकतर्फी प्रभाव झाला असंही म्हणता येणार नाही. दोन्ही बाजूने मोदी साहेबांच्या सभेची चर्चा ही होते आहे आणि तसा प्रभाव दोन्ही बाजूने दिसणार आहे. सभेला त्यांनी राज्यात सर्वप्रथम सुरुवात धुळ्यात केलेली आहे. असं म्हणतात की मोदी साहेब धुळ्यात येऊन जे बोलून गेले, भलेही ते पूर्णत्वाकडे गेलं नसेल, पण त्याची सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. एकदा ते बोलून गेले होते की मी धुळे मनमाड रेल्वे मार्ग पूर्ण करून दाखवेल.
भलेही तो रेल्वे मार्ग पूर्ण झाला नसेल, पण त्याचं कामकाज सुरू होऊन गेलेलं आहे. नंतर सुलवाडे सारखा आमच्याकडे एक मोठा प्रकल्प आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे प्रश्न सुटणार आहेत. ते त्यावेळेस त्या प्रकल्पासाठी मी काहीतरी करेल असं सांगून गेले होते. तो भले आज पूर्ण झाला नसेल, पण पूर्णताकडे त्याची वाटचाल चालू आहे. म्हणून आम्हाला आजच्या सभेत त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती, म्हणजे त्यांचा प्रभाव जाणवणार नाही असं नाही, पण त्यांनी जर पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासनं पूर्णत्वाकडे जाताना दिसली, तसं आजच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी धुळ्यासाठी काहीतरी अजून सांगितलं असतं, तर अजून आम्हाला भविष्याच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी मोदी साहेबांनी काहीतरी दिलं असं जाणवलं असतं. पण तरी सुद्धा त्यांच्या भाषणाचा एक प्रभाव असतो, त्यांच्या विचारांचा एक प्रभाव असतो. आणि धुळे शहरामध्ये एक जे तुम्ही म्हटले की हवा कोणती आहे, त्या हवेच्या दिशेने नेणारं त्यांचं भाषण मला दिसलं. याचं एक चर्चा खूप दिवस चालेल, पण त्या चर्चेचा परिणाम मतदानातून किती होईल किंवा निकालातून किती होईल ते त्यावेळेस स्पष्ट होईल. खरं तर आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत, त्यामुळे सूर्यवंशी सरांकडनं अगदी थोडक्यात समजून घ्यायचं ते म्हणजे की मोदींच्या या सभेचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळेल का? उत्तर महाराष्ट्रातली ही पहिली सभा होती, त्या अर्थानं त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी खरोखर काही दिलंय का? आणि विशेष म्हणजे टाळलेलं आहे त्यांनी उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल बोलणं, पण त्यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. तर कुठेतरी इथं एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की भाजप आणि काँग्रेस जे युद्ध आहे किंवा संघर्ष आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये. निश्चित मोदी साहेबांचं आज जे काही भाषण झालं, तर त्यांनी लोकसभेमध्ये पराभवाची जी कारणं होती त्याची कारण मीमांसा करत जातीय समीकरणाचं सूत्र किंवा त्याची गुंफण कशी करता येईल ह्या अनुषंगानं त्यांचं आजचं भाषण होतं. विशेषतः लोकसभेमध्ये त्यांना आदिवासी समाज, दलित समाज त्यांच्यापासून जो दुरावला तो कसा जवळ आणता येईल, आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून जो काही संघर्ष पेटलेला आहे तर त्यामध्ये ओबीसी समाज त्या विरोधात एकवटला आहे, तर आदिवासी, दलित आणि ओबीसी हे कसे भाजपजवळ आणता येतील किंवा महायुतीजवळ आणता येतील अशा पद्धतीनं त्यांना आजच्या खरं या भाषणाची गुंफण केली आणि त्याच्यातून त्यांनी निवडणुकीची हवा आपल्याकडे वळावी म्हणून त्याच्यामध्ये प्रयत्न केला. सटाणा आपण जर घेतलं तर मी मागे म्हटल्याप्रमाणे सटाणा हा आदिवासी बहुल भाग आहे. शिवसेनेचं प्राबल्य मालेगाव मध्यमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी हिंदुत्वाचा एक विचार त्या ठिकाणी द्यावा. त्यानंतर मुस्लिम बहुल आणि धुळे शहर मुस्लिम बहुल जरी असलं तरी पाटील समाज किंवा इतर समाज जे ओबीसी मध्ये आमच्याकडे येतात, धुळे ग्रामीण आणि शिंदखेड्यामध्ये माळी, आदिवासी, भिल्ल, वंजारी, त्यानंतर वाणी, तेली, राजपूत समाज किंवा असे 12 बलुतेदार आणि इतर जे काही सौम्य समाज आहेत, पारधी समाज वगैरे, हे कसे एकत्र येतील आणि हे यावेळेस भाजपच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीनं त्यांनी नवीन काही देण्यापेक्षा ही गुंफण करून आता या ठिकाणी युतीचं सरकार कसं वाचवता येईल किंवा त्याला बळकटीकरण कसं मिळू शकेल सत्तेत येण्यासाठी, या दृष्टीने त्यांनी तो विचार या ठिकाणी पेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काँग्रेसवर टीका केली, कारण काँग्रेस हा आपण म्हटल्याप्रमाणे, विलासजींनी म्हटल्याप्रमाणे की काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता उत्तर महाराष्ट्र आणि तो गेल्या 1.5 दशकापासून भाजपने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे ती काँग्रेसची बीजं इथं पुन्हा लोकसभेच्या पराभवानंतर म्हणजे ती मोठी होऊ नयेत, त्याला रोख कसा लावता यावा म्हणून त्यांनी आजचा जो प्रयत्न केला तो काँग्रेसवर टीकेचा रोख ठेवला. कदाचित शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे प्रादेशिक पक्षाचे असे ते मानत असल्यामुळे त्यांनी त्यांचा उल्लेख केला असं दिसतं त्याच्यातनं, आणि त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका टाळून काँग्रेस आणि त्या दोघांमध्ये कसं भांडण होऊ शकेल किंवा पडद्यामागून त्याचे इम्पॅक्ट कसे होऊ शकतील अशी खेळी करण्याचा पण प्रयत्न केला. पण बोलता बोलता एक वाक्य ते निश्चित बोलून गेले की महाविकास आघाडीमध्ये ना चाक आहेत, ना ब्रेक आहे, ना ड्रायव्हर आहे आणि त्यांचे त्याच्यावरून वाद आहेत. तर त्यांनी फक्त लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, पण मुख्य त्यांचा जो म्हणजे जातीय समीकरणांची गुंफण करणं जी भाजपपासून दूर गेलेली आहेत आणि काँग्रेसवर जी ओबीसींच्या ताकद कमी करण्याची जी खेळी काँग्रेसची सुरू आहे ती खेळी त्यांनी मतदारांना समजून सांगण्याचा त्यांच्या शैलीत प्रयत्न केला की जेणेकरून तो ओबीसी मतदार उद्या या वोट जिहादच्या विरोधात आपल्या पाठीशी राहील असा प्रयत्न त्यांच्या या सभेतून दिसून आला. तर शेवटाकडे हेच सांगायचं आहे ते म्हणजे की जसं हरियाणामध्ये जाटे तर राजकारण करून हरियाणा राज्य ताब्यात ठेवण्यासाठीचा प्रयत्न केला गेलेला आहे भाजपकडनं, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल. मराठेतर मतदार जे आहेत ते आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल आणि मग तो ओबीसी समाज असेल किंवा मग
इतर जो कोणी समाज मतदान करेल अशांना आपल्या बाजूने वळवणं यासाठीच्या हालचाली असतील. त्या पद्धतीनं सूर्यवंशी सरांनी आता जसं उल्लेख केला त्याप्रमाणे इथं धुळे किंवा या उत्तर महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. जसं पवार सर म्हटले त्याप्रमाणे की इथनं सुरुवात होत आलेली आहे, पण धुळ्यातनं झालेली आहे ही पहिल्यांदा घडलेली गोष्ट आहे. नंदुरबारमधनं अनेकदा प्रचाराची सुरुवात होत होती, काँग्रेस ती अनेकदा करत होतं, पण आता जर आपण पाहिलं तर इथं भाजपकडनं हा प्रचाराची सुरुवात करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीनं इतर समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. पण स्थानिक मुद्दे हे दुर्लक्षितच राहिलेले आहे. आणि जसं चव्हाण सर म्हणतायत त्याप्रमाणे एक प्रकारे हवा क्रिएट केली जाते आहे, नेत्यांकडनं ती क्रिएट केली जाते आहे. हिंदुत्वाचा मुद्दा इथं आणला जातोय आणि त्याचं कारण या सगळ्यांनी सांगितलं ते म्हणजे की विकास कामं झालेली नाहीयेत. आणि जसं सर म्हणतायत त्याप्रमाणे एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की मोठ्या प्रमाणावर इथं लोकांच्या दृष्टीनं गोष्टी घडलेल्या नाहीयेत आणि हे मुद्दे जे आहेत ते अनुत्तरित राहिलेले आहेत. तर या दृष्टीनं कुणी हालचाली होताना पाहायला मिळत नाही आणि हवा फिरेल असं सुद्धा सर म्हटलेले आहेत. तर दरम्यान आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे की 20 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 23 तारखेला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी निकाल कसे लागतात या चारही पत्रकारांनी सांगितलेलं त्यांचं म्हणणं हे किती खरं ठरतं हे आपल्याला बघायचं आहे. पण आता आपल्याला इथं थांबावं लागणार आहे. कॅमेरामन मंगेश आंबरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.